ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना मुंबईतच शस्त्राची डिलिव्हरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर त्यांनी हे रिव्हॉल्वर नदीत फेकल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पथक चौकशी करत आहे. अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून ठरल्याप्रमाणे 28 फेब्रुवारी रोजी सागर पाल आणि विवेक गुप्ताने मुंबई गाठली. दोघेही ट्रेनने मुंबई सेंट्रलला उतरले. 29 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान ते वांद्रेच्या ताज लँड अँड हॉटेल परिसरात दिसून आले. तेथून 1 ते 18 मार्च दरम्यान दोघेही पनवेलच्या हरिग्राम भागात घराच्या शोधात होते. 10 मार्च रोजी तेथेच भाड्याने घर घेऊन राहू लागले. त्यानंतर 18ला होळीसाठी दोघेही चंपानेरला परतले. होळी साजरी करून 28ला मुंबईत आले. त्यानंतर भाड्याच्या घरात राहत होते. आरोपींनी 10 मार्च रोजी पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे कागदपत्रांद्वारे भाड्याने घर घेतले. 11 महिन्याच्या करारावर हे घर घेण्यात आले. त्यासाठी त्यांनी त्यांचे आधार कार्ड दिले होते. त्यानंतर 2 एप्रिल रोजी 24,000 रुपयांची सेकंड हँड दुचाकी खरेदी केली. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी दुचाकी माउंट मेरी चर्चकडे सोडून वांद्रे स्थानक गाठले. बोरिवली लोकलने सांताक्रुजला उतरून चालत वाकोला परिसरात आले. तेथून टॅक्सीने दहिसर परिसरातून बसने सुरत गाठले. सुरतवरून गुजरात भुज गाठल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकी मालक आणि घरमालकाचा पोलिसांनी जबाब नोंदवला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दुचाकीवरून त्यांची पनवेल ते मुंबई ये-जा सुरू असायची. 10 मार्च पूर्वीच आरोपींना मुंबईत रिव्हॉल्वरची डिलिव्हरी झाली होती. त्यांना हे रिव्हॉल्वर कोणी व कसे पुरवले याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे. सागरने 5 राऊंड फायर केले होते. सागर 2 वर्ष हरियाणामध्ये नोकरीला होता.